विनंती आहे. पारुबाई गायकवाड यांचे महत्त्वाचे साहित्य व कागदपत्र हरवलेले आहे. भाविकांना कोणास मिळाले तर कृपया पोलीस मदत. तर आपण सध्या आहात पुण्याच्या रविवार पेठमध्ये. येथील भाविकांशी संवाद साधणार आहेत. आमचे प्रतिनिधी आहेत त्या माऊली, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते आपल्याशी बोलणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. महाराज, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे की संपूर्ण सोशल मीडियावरती इंद्रायणीला महापूर आला. संपूर्ण पुलावरून पाणी वाहत आहे आणि वारकऱ्यांची वारी होणं अशक्य आहे असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु ज्यावेळेस माऊलींचं प्रस्थान होतं त्यावेळेस पुलावरचं पाणी ओसरलं. परंतु तुम्ही आता दिंडी चालक आहेत, तर तुमच्या मनाचा भाव कसा निर्माण झाला की आपण वारीला गेलंच पाहिजे? तर तुम्ही थोडीशी माहिती सांगा. काय बघा, इंद्रायणीला पूर आला. आता ही गोष्ट म्हणजे न सांगण्यासारखी आहे. मला जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर जर मासा टाकला तर तो कसा करतो? तडफड तडफड करतो असणारी. तशी आमच्या जीवाची अवस्था असणारी झाली. आम्हाला असणारा केव्हा असणारा माऊलीला जाईल भेटायला असं झालं होतं. इंद्रायणी मातेचं कधी दर्शन होईल अशी आमची अवस्था झाली होती. आणि जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा फार मोठा आनंद झाला. त्या आनंदाचं मी तुम्हाला शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. पण असं आहे, मी एका ठिकाणी एका बोर्डवर वाचलं, वारीचा पाऊस म्हणजे विठ्ठलाची प्रेमळ मिठी असणारी. त्या पावसानं अतिशय आनंद वातावरण निर्माण झालं. कारण वारीला येण्यापूर्वी एक वातावरण होतं की यावर्षी पाऊस कमी आहे, यावर्षी पाऊस कमी आहे. आणि त्यामुळं आम्ही दरवर्षीप्रमाणे 8 ते 10 वाहनं असणारे केली. आम्हाला पण भाविक येतील का नाही हा एक प्रश्न फार मोठा पडलेला होता. आणि परंतु आम्ही माऊलीवर पूर्ण विश्वास असल्याच्या कारणानं आम्ही म्हणलं जेवढी आपण दरवर्षी वाहनं करतो तेवढी आपण वाहनं करायची. भक्त येतीलच अशी अपेक्षा होती. आणि माऊलीलाच काळजी असणारी आहे. कारण आपण सर्व माऊलीची लेकरं असणारे. ज्ञानोबा म्हणजे साक्षात भगवंतच असणारे आहेत. त्यामुळं काय आहे, त्यांना सर्व जगाला सांभाळायची काळजी असणारी आहे. म्हणून त्यांनी काय केला, पाऊसही पाडला. आणि आपली जी वारी आहे नियमाची चालत आलेली ती पण वारी असणारी चालू केलेली आहे ज्ञानोबारायांनी. ठीक आहे, बरोबर आहे माऊली तुमचं. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितलं, भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. म्हणजे की भव नदी, भवसागरातून तरुण नेणारा तो भगवान परमात्मा आहे, पांडुरंग परमात्मा आहे. तर इंद्रायणी मातेचा महापूर हा ओसरण्यासाठी सुद्धा त्याच भगवंताची कृपा आहे. बरोबर आहे का? हा. तर तुम्हाला एक माझा प्रश्न आहे की तुम्ही एक निष्ठावान वारकरी आहात, परंतु हे तुमच्या बरोबर जे येणारे बाकीचे भोळे बापडे जे काही भक्तगण आहेत त्यांच्या मनाची स्थिती म्हणजे कशी तयार केली की तुम्ही बाबा वारीला चला असं, नाही का? काही जण घाबरतात पण, बरोबर आहे का? तर त्याच्याबद्दल जरा असं सांगा. नाही, भाविक असणारे पहिल्यांदा जे आहे का त्यांना बळ आणावं लागतं एकदा वारीला. आणि एकदा आणलं की दुसऱ्या वर्षी त्याला लोखंडाच्या साखळदंडानं जरी बांधून टाकलं तरी तो काय करेल असणार, तर तोडून टाकेल आणि असणारं पळत इकडं आल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पहिल्यांदा प्रेमानं असणारं, चला चला आम्ही तुम्हाला सांभाळून येतो, काही काळजी करू नका, पैसे नसले तरी मी देतो बाबा, पुढच्या वेळेस असणारे मला तुम्ही द्या, असं काही भक्तांना प्रोत्साहित केलं असणारं, त्यांना बळ असणारं आणलं. एकदा आणल्याच्या नंतर काही माणसं असे आहेत की आज 20 वर्ष झालं आमच्या सोबतच असणारे आहेत, ते पुन्हा असणार, त्यांना चला म्हणायचं काम पडलं नाही. सोहळा असणारा जगात असा सोहळा नाही असणारा. कारण एक वेळेस जपानचे धर्मगुरू आले होते कार्तिक वारीला आळंदीला. तर त्यांच्याजवळ मी बसलो होतो आणि बोलता बोलता त्यांनी म्हणले, आमच्या देशामध्ये पैसे दिले तरी एवढे माणसं एकत्र येऊ शकत नाहीत, पण तुमच्या देशामध्ये पैसे न देता न बोलवता कुठंही झोपतात म्हणले. त्यांना कुणी सुविधेची गरज नाही, काही नाही. एक 10 रुपयाचं मेनकापड घेऊन आरामात असणारे माणसं रोडवर झोपतात. हे जगातलं काय आहे, 8वं आश्चर्य असणार आहे, माऊलीचं असणार आहे. तर त्या माऊलीचा जो सोहळा आहे हे वर्णन करण्यासारखं नाही. त्याच्यामध्ये सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यासच ह्याचा काय आनंद आहे, ह्याचा काय सुख असणार आहे
ते असणारं ओळखू येतं, तोपर्यंत ओळखू येत नाही. बरोबर आहे माऊली. ऐका, एका ठिकाणी आहे, झाले समाधान तुमचे देखिले चरण. म्हणजे सर्वच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते त्या ठिकाणी कधी प्राप्त होतं? म्हणजे पंढरपूरला जाणारच आहेत, आता सर्वांची धावपळ चालू आहे, परंतु समाधानाची एक जी काही बाजू आहे ती जराशी सांगा. आता पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल असणारी माऊलीबरोबर सर्व भक्तांची चालू आहे. पण जेव्हा पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणाचं जेव्हा दर्शन घेईल, भक्त जेव्हा असणारे पांडुरंगाच्या चरणाला हात लावतात, 12 घंटे उभारलेला जो शीन आहे ना, तो एका सेकंदामध्ये हलका होतो. काही भक्त 28 घंटे असणाऱ्या लाईनमध्ये उभा राहतात दर्शनासाठी, पाय दुखतात. त्यावेळेस उभारल्याच्या नंतर किती वेळ असणार उभं राहावं असं माणसाला वाटत आहे. पण जेव्हा पांडुरंगाचं दर्शन गेलं, भाग गेला अशीनं गेला, अवघा झाला असे आनंद, तेव्हा खरं समाधान, तेव्हा खरं सुख असणारं प्राप्त असणारं होतं. आपण जे 20-22 दिवसाचा प्रवास केला त्याचा शीन असणारा राहत नाही. भगवंताच्या दर्शनानं समाधान प्राप्त होतं, हा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. बाबांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की दिंडी त्यांनी कशी काढली आणि शेवटपर्यंत ते कसे जोपासणार आहेत, आणि भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर सुद्धा भक्तांचा भाव काय असेल याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर निरूपण केलं. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुण्यनगरीत आलेल्या शेतकऱ्यांचे महाराज पालखीचे पुणे महानगरी. दत्तोबा फुले आपली आई छापाबाई फुले आपल्याला शोधत आहे. पालखी विठोबा मंदिर पोलीस मदत केंद्र येथे यायचंय. दत्तोबा फुले. स्वागतम सुस्वागतम. तब्बल 2000 अधिक पोलीस बंदोबस्त. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भाविकांना नम्र विनंती आहे की आपण दर्शन घेण्यासाठी आम्ही आहात, तर दर्शन घेताना